नाही, आधी उद्धवजींच्या काळातल्या कर्जमाफीमध्ये 2 लाखाच्या वरच्या लोकांना देण्याचा निर्णय नव्हता. आता आपण निर्णय काय केला, 17ला केला होता आणि आता 26लाही करतो की 2 लाखाच्या वरती कर्ज असेल तर तो पोर्शन त्याने भरून 2 लाख आम्ही भरणार. त्यामुळे ही एक मोठी सोय. मधल्या काळामध्ये काय होतं की जरी 2 लाखाच्या वर भरायचं असेल तरी सुद्धा सरकार 2 लाख भरणार नव्हतं. आता आपण 2 लाखाच्या वरचं जी अमाऊंट आहे ती वन टाइम सेटलमेंट करू. तर 6 लाख असेल तर पहिले बँक वन टाइम सेटलमेंट करून 4 लाख करेल, त्यातले 2 लाख सरकार भरणार. 2024च्या निवडणुकीमध्ये महायुतीने घोषणा केली त्यामध्ये आम्हाला सत्ता द्या, आम्ही 7-12 कोरा करतो अशा पद्धतीने जर असेल तर त्याच पुढे काय झालं? 7-12 कोरापेक्षा कर्जमाफी, ज्यात कर्जमाफीमध्ये त्याचे म्हणून म्हटलं की तारखा इथे दिलेल्या आहेत, तिथपर्यंत सगळं त्यांच्या 7-12वर दिसणारं कर्ज हे माफ केलं गेलं. त्या माफ करण्यामध्ये 2 लाखाचं आउटर लिमिट अशासाठी आलेलं आहे की 2 लाखाच्या आतली कर्ज हीच मेजॉरिटी असतात. त्याच्यावरची कर्ज जी आहे ती शेतीपूरकच असेल, पण ती मग ट्रॅक्टरच घेतला, आणखीन काही साहित्य घेतलं तर ती 2 लाखाच्या वरची कर्जमाफी त्या शेतकऱ्याने फेडल्यानंतर त्याचं जे 2 लाखापर्यंत कर्ज आहे ते सरकार पे करणार. या व्यतिरिक्त नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये मिळणार आहे. आधीच्या सगळ्याच कर्जमाफ्यांमध्ये पुनर्गठन केलेल्या कर्जाची माफी नाही. असं म्हटलं जायचं की मग तुम्ही त्या वर्षी आपल्या भाषेत नवजुनं करणं, तर त्या नवजुनाला परवानगी नव्हती इव्हन 17च्या कर्जमाफीमध्ये. आताच्या कर्जमाफीमध्ये ती पण अट आपण काढली की पुनर्गठन झालेल्या लोनची सुद्धा कर्जमाफी देणार. दादा, काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे, 1 लाख असेल तर 80,000 शिल्लक आहे. ते टेक्निकल शेतकऱ्यांना कळत नाही, ते गोंधळात पडलेले. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची माहिती देणारी केंद्रही ओपन झालेली आहे आणि त्या केंद्रावर जाऊन त्याची क्लॅरिटी त्यांना येईल. अशा प्रकारे 2 लाखाच्या आत मधला मूळ कर्ज आणि व्याज असं एकही रुपया शिल्लक राहणार नाही. ज्या शेतकऱ्यांना काही टेक्निकल एरर असेल, काही माहितीतली अपुरी असेल, असं जर आलं असेल तर त्याने निर्धास्त राहावं की त्यांचं 2 लाखाच्या आतलं कर्ज आहे म्हटलं तर ते 100% पे होणार. हा, जिल्ह्यामध्ये केंद्र कुठे आहे? इथल्या ह्या जिल्ह्याचं केंद्र कुठे आहे डीडीआर ऑफिस, पण प्रामुख्याने डीडीआर ऑफिस आहे, कलेक्टर ऑफिस आहे, शेती विभाग आहे. पण डीडीआर ऑफिस हे त्यातली सगळ्यात महत्वाची सहकार विभागाने इम्प्लिमेंट करण्याची कर्जमाफी असल्यामुळे सहकार विभागात त्यातलं कार्यालय असेल. आपापल्या बँकांमध्ये सुद्धा ही माहिती मिळेल की बाबा माझं 2 लाखाच्या आतलं आहे, 80,000 कसं पे केलं. असं 2 लाखाच्या आतल्या कोणाही कर्जाचं अर्ध माफी केली असं होणार नाही. त्याची पण मोठी यादी जी आहे ती आपल्याला प्रेस कॉन्फरन्स मध्ये हवी असेल तर मी ती आपल्या पुढे मांडायला तयार आहे. जसं आता मी हे म्हटलं की सोलर वर शेतकऱ्याचा पंप शिफ्टिंग करण्याचा प्रयत्न चाललाय. त्याच्यातून त्याला दिवसा वीज देण्याचं जवळजवळ 60-70% पर्यंत ही संख्या गेली की ज्यांना आता दिवसा वीज मिळायला लागली, त्याचं वीज बिल 0 यायला लागलं. असं प्रामुख्याने शेतकऱ्याला बियाणं चांगलं लागतं, बियाणं स्वस्त लागतं, खतं मुबलक लागतात, त्याच्यानंतर पाणी लागतं. तर त्या पाण्यासाठी सुद्धा सगळ्या प्रकारचे अपुरे राहिलेले पाण्याचे प्रकल्प पूर्ण होत चालले. मागेल त्याला शेततळं नावाची 14 ते 19 योजना आता अधिक स्ट्रेंथन केली गेली. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेततळ्यांचं नेटवर्क निर्माण झालं. ड्रीपमुळे पाण्याची बचत होते आणि मुळाशी पाणी जातं, मुळाशी त्या ड्रीपमधून खत जातं, मग पिकं उत्पादन जास्त येतं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रीप पूर्णकरण झालं. मग जास्त पाणी ज्या भागामध्ये आहे ते वाहून जातं समुद्राला. ते पाणी मराठवाड्यामध्ये, ते पाणी विदर्भामध्ये शिफ्ट करण्याचे अनेक प्रकल्प झाले. त्याची पण एक वेगळी नोट आहे, ती मी तुम्हाला पाणंद रस्त्याचा मोठा निर्णय केला. जनावरांना जो चारा लागतो त्या चाऱ्याच्या बियाणामध्ये ते मोफत देणं, सबसिडाईज देणं असा विषय झाला. जनावर विकत घेण्यासाठी कर्जाचं जे मॉड्यूल होतं ते मॉड्यूल म्हणजे अमाऊंट जी आहे ती वाढवली गेली. अशी एक मोठी यादी आहे की ज्याच्यामध्ये शेतीपूरक उद्योग वाढवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालला.
ॲग्रोबेसला केंद्राने पण राज्याने इतक्या सबसिडी आता दिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये मूळ शेतकरी जे धान्य पिकवतो त्याच्यातून तो श्रीमंत होण्याच्या मर्यादा देतात. पण ती त्याने प्रक्रिया केली. भात विकण्याच्या ऐवजी तांदूळ विकत त्याने जास्तच पैसे मिळतील. काजू बी विकण्याची काजूवर विकणार जास्त पैसे मिळतील. द्राक्ष विकण्याच्या ऐवजी त्याचं बेदाणा केला जास्त पैसे मिळतील. या शेतीपूरक उद्योगाला खूप चांगली कर्ज ही केंद्र आणि राज्य सरकार देत आहे, कमी व्याज दराची देत आहे. दुसरं आहे ते म्हणजे महिला शेतकरी हा कायदा आपल्या अधिवेशनात झाला आणि त्यामुळे डायरेक्ट सातबाराच पाहिजे असं नाही तर शेतीपूरक उद्योग करणारी महिला सुद्धा शेतकरी झाली. ती पण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सुविधांना पात्र ठरली. मोदीजींनी दरवर्षाला 6,000 रुपये देणं याच्यामध्ये राज्याने आपले 6,000 रुपये जोडले जे दरमहा 1,000 रुपये येतात. मी एका छोट्या गावामध्ये 2 वर्ष व्यवस्थित शेती केली त्यामुळे 1,000 रुपये दरमहाचं महत्व मला माहिती आहे. बियाणं घ्यायला खतं घ्यायला सुद्धा एक खताचं पोतं आणायचं 500 रुपये देखील. अशा स्थितीमध्ये दर 4 महिन्याने 2,000 मिळणं केंद्राचे आणि 2,000 मिळणं राज्याचे मिळून टोटल अमाऊंट होते 12,000. ज्या 12,000 मधून दरमहाला मिळणारे अमाऊंट 1,000 होते पासून ते मुख्यमंत्री या सगळ्याचा एकमेकाला पूरक उभे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ते 1,500 रुपये मिळाले तर स्वाभाविकपणे त्या घराला त्याची जोड मिळाली. बियाणं खतं पाणी मालाला किंमत सरकारने नाफेडने माल विकत घेणं कांद्यासारख्या उत्पादनाचा रेट पडला तर त्याला सपोर्टिंग प्राइस देणं. कांद्याला आपण कमी सपोर्टिंग प्राइस दिली अदरवाईज कांदा उत्पादक फार अडचण झाला. पण आपण ठरवलं की बा त्याची मार्केटमध्ये प्राइस किती आहे आणि विकला कितीला जातो तो डिफरन्स अमाऊंट सरकार देईल. अशी एक मोठी यादी आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी 48,000 कोटी वीज माफ करणार शेतकऱ्यांची घोषणा केली. घोषणा नाही केली व्यवहारात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार म्हणताय की 48,000 कोटी माफ करणं म्हणजे हे एक लेबल आहे त्याच्या पाठीमागे खूप मोठा भ्रष्टाचार आहे. जसा शक्तीपीठ महामार्गाच्या वर एक टेंडर काढलं त्या तिप्पट टेंडर केलेलं आहे. अशा पद्धतीचा आरोप काल पुन्हा राज्य सरकारने केलेला. असं आरोप करणाऱ्यांनाच मी जशी अशी सोपी सावकाश काय असतं 2 पद्धती असतात मांडण्याच्या. एक घाई मांडायचं कळलं नाही. मी मांडतोही सावकाश आकडेवारी स्पष्ट मांडतो तुम्हाला विचारायला खूप वेळ देतो. तसं 48,000 कोटीच्या वीज बिलांच्या माफी मागे काय बरे भ्रष्टाचाराचं गणित आहे तुम्ही विचारा मला समजून